नेरळ स्टेशन पासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणी आज आम्ही जत्रेला गेलो. पण सांगतोय का, ही जत्रा इतकी खतरनाक आणि मजेशीर होती ना की शब्दात सांगणं कठीण आहे. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. आज आलोय आमच्या गावाजवळ असलेल्या कोलिवली गावात. नेरळ बस स्टॉप पासून आम्ही बाईकवरून निघालो आणि मनात थोडी भीतीच होती की आज ट्रॅफिक लागली तर काय करायचं. कारण दरवर्षी या रोडला एवढी ट्रॅफिक लागते की जत्रेत पोहोचताच 1 ते 1.5 तास निघून जातो. पण यंदा आमचं नशीब खूप चांगलं होतं. या वर्षी जास्त गर्दी दिसत नव्हती आणि फक्त 15 मिनिटातच आम्ही कोलिवली गावात पोहोचलो. बाईक लावली आणि आता काय, चालता चालता रस्त्याच्या बाजूला लोकांची गर्दी दिसायला लागली. कारण सटू आई म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे. लोक इथे नवस फेडायला येतात, देवीला कोंबड्याचा मान देतात आणि इथे जेवण करतात. आम्हाला आधी मंदिरात दर्शन घ्यायचं होतं म्हणून सरळ निघालो मंदिराकडे पोहोचलो. आणि यावेळी एक चांगली गोष्ट दिसली, ती म्हणजे यावर्षी दर्शनाला खूपच कमी गर्दी होती. दर्शनाच्या लाईन मध्ये लागलो आणि चक्क 15 मिनिटात आम्हाला दर्शन घेता आलं. देवीचे दर्शन घेतलं आणि मन अगदी शांत झालं. मंदिराच्या बाहेर आलो आणि बाहेर तर पूर्ण जत्राच भरली होती की म्हटलं आता आलोय तर जत्रा बघूनच जाऊ. पुढे गेलो तर काय, मस्त अशी खेळण्यांची दुकानं, फुगे, झोके आणि लहान मुलांचा गोंधळ. आजूबाजूला माणसांची गर्दी, कोणी कुटुंबासोबत तर कोणी मित्रांसोबत. सगळे जत्रेचा आनंद घेत होते. खाण्याचे स्टॉल पण भारीच होते. मिठाईचे प्रकार आणि गरमागरम वडापाव तर जत्रेची मजाच वेगळी करून टाकत होते. लहानपणापासून पाहिलेली ही जत्रा आज तितकीच खास वाटते. फरक एवढाच की तेव्हा हातात खेळणी होती आणि आज हातात कॅमेरा आहे. थोडं फिरलो आणि मनात एकच विचार आला, अशी गावाकडची जत्रा कधीच जुनी होत नाही. आजचा दिवस खूप छान गेला. सटुआई देवीचा आशीर्वाद आणि कोलिवली गावाची जत्रा कायम मनात राहील. तर मंडळी, कसा वाटला माझा आजचा प्रवास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच गावाकडच्या खऱ्या अनुभवांसाठी फॉलो करा की राहा.